Welcome you all students for this mathematics session. We are solving exercise 5 2.2, and in that exercise 2.2 we have taken these up to I think sum of n terms, that is 7 problems we have completed. I will take the 8 problems. Textbook state board exercise 2.2. So I will write the problem here. For a sequence, if Sn equal to 2 3 raised to n minus 1, find the nth term, find the nth term, hence show that sequence is in GP. पहा आता काय करता येईल, आपलं Sn या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे Sn is given. Sn is 2 3 raised to n minus 1. This is the given. We have to find out find the n term, that means the Tn, and from that Tn we have to find out the some sequence, and that sequence we have to show in the GP. आता या ठिकाणी आपला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हा Tn जो आहे हा Sn मध्ये रिलेट होईल आणि हा होईल Sn मायनस वन. Tn इज इक्वल टू Sn मायनस वन. म्हणजे जर पाहिलं, मी आता घेतो Sn तुम्हाला इथे दिलेला आहे ऑलरेडी इक्वेशन 1, आणि इक्वेशन मी Sn मायनस वन फाइंड करतोय. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला n दिसतंय त्या ठिकाणी n मायनस वन पुटअप करायचे. म्हणजे हा होईल 2 3 रेस टू n मायनस वन. ही स्टेप समजली? Yes, sir. आता लक्षात घ्या, आता मी Tn फाइंड करतोय. मला माहिती आहे Tn इज इक्वल टू काय, Sn मायनस वन. म्हणजेच हा Tn घेतोय, Sn च्या जागी ही व्हॅल्यू पुटअप करतोय मी. हा 2 होईल 3 रेस टू n मायनस वन मायनस हा 2 3 रेस टू n मायनस वन. 2 कॉमन घ्या आणि तुम्हाला ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी हा 3 रेस टू n मायनस वन मायनस 3 रेस टू n मायनस वन मायनस मायनस हा होईल प्लस वन. हा मायनस वन प्लस वन कॅन्सल होईल. सो व्हॉट इज रिमेनिंग 2 3 रेस टू n मायनस 3 रेस टू n मायनस वन. आता पहा, मी जर इथं 3 रेस टू n मायनस वन जर कॉमन घेतलं तर पहा काय होईल. 3 रेस टू n मायनस वन मी कॉमन घेतोय, म्हणजे मला हा 3 रेस टू n आहे ना, 3 रेस टू n ला मी असं करू शकतो का, 3 रेस टू n मायनस वन इंटू 3 रेस टू वन. ही स्टेप समजली का? पहा, हो सर. बेस सारखा आहे, दोघांचं ऍडिशन करा. 3 रेस टू n मायनस वन आणि हा प्लस वन, म्हणजे मायनस वन प्लस वन कट होईल, म्हणजे 3 रेस टू n राहील. म्हणजेच मी याच्या जागी मी तर काय करतोय, हा 2 3 रेस टू n मायनस वन 3 मायनस 3 रेस टू n मायनस वन लिहितोय. आता इथं मला 3 रेस टू n मायनस वन कॉमन दिसतं, म्हणजेच मला इथं पहा 2 हा होईल तुमचा 2, हा होईल इथं 3 रेस टू n मायनस वन मी कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहिलं 3 मायनस वन. म्हणजेच तुम्हाला आता 2 3 रेस टू n मायनस वन, 3 मायनस वन किती झाले, हे 2 झालं. 2 इंटू 2 काय होईल या ठिकाणी, Tn इक्वल टू 4 इंटू 3 रेस टू n मायनस वन. इथपर्यंत समजलं का? येस सर. चला सगळेजण बोला.
Yes, sir. Yes, sir. आता लक्षात घ्या, मला फाइंड करायचे त्या ठिकाणी आता म्हणजे इथपर्यंत झालेलं आहे, इथपर्यंत झालंय. फाइंड द एन टर्म मी फाइंड केलं. आता मला फाइंड करायचे हा सिक्वेन्स जीपी मध्ये आहे. म्हणजे इथं एन इज इक्वल टू 1 पुटअप करा. T1 काय येईल? एन इज इक्वल टू 1 पुटअप करा या ठिकाणी. म्हणजे 4 3 - 1 -1 म्हणजे किती येईल? T1. येस, बोलो बोलो फास्ट. 4. 4 एन इज इक्वल 1 पुटअप करा ना, म्हणजे हा काय होईल? 1 - 1 म्हणजे सर 4च येईल ना फक्त. हा 4 म्हणजे हा 4 झाला. आणि T2 काय येईल? एन इज इक्वल टू 2 पुटअप करा. वेल. किती? 12 ना. T3 काय Yes, येईल? sir. T3 काय येईल? $36. 36. व्हेरी गुड. T4 108. 108. आता मला सांगा, मी 3-4 टर्म इथं फाइंड केला आणि 3-4 टर्म फाइंड करून, लक्षात घ्या 3-4 टर्म फाइंड करून 108 आले. तर आपण जर इथं याचा जर 108 याचा जर आपण रेशो घेतला म्हणजे T2/T1 किंवा T3/T2 काय येईल? 12/4 काय येईल? 3. 3 बरोबर. 36/12 काय येईल? 3. 3. व्हेरी गुड. म्हणजे कॉन्स्टंट काय तुमचा रेशो हा काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुमचा आर हा कॉन्स्टंट आहे. आणि आर जर कॉन्स्टंट असेल तर तो रेशो आपण कशामध्ये म्हणतोय? जीपी में. जीपी मध्ये. समजलं? Yes, sir. येस. इथे फक्त एक लिहा, ऍज आर इज कॉन्स्टंट सो द गिवन सिक्वेन्स इज इन जीपी. Yes, sir. अंडरस्टूड बेटा एवरीवन? Yes, sir. Yes, sir. Understood. चला गुड. नेक्स्ट प्रॉब्लेम. और 9th प्रॉब्लम है. इफ SPR if SPR are the sum product and sum of reciprocals of n terms of GP respectively, then verify that S upon R raised to the power n equal to P square.
पाहूयात आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. 3 किंवा 4 मार्काला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिल्यांदा काय म्हटले पहा, इफ एस हा काय तुमचा सम आहे, पी हा काय तुमचा प्रोडक्ट आहे, बरोबर. पी हा काय प्रोडक्ट आहे आणि आर हा काय सम ऑफ द रेसिप्रोकल आहे. आणि तुमचा जो सिक्वेन्स आहे तो कसा आहे जीपी मध्ये, बरोबर आहे. सिक्वेन्स हा कसा आहे तुम्हाला जीपी मध्ये, म्हणजे इट इज गिवन दॅट सिक्वेन्स इज इन जीपी, सिक्वेन्स इज इन जीपी. आणि इथे तुम्हाला दुसरे व्हेरिएबल दिले एस पी आर आणि याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन एस्टॅब्लिश करायचे एस अपॉन आर रेस टू द पॉवर एन इक्वल टू पी स्क्वेअर. सो लेट अस सी as the sequence is in GP, so can I consider the n term as like this? A first term is the A, second term is the AR, then AR square dot 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 AR raised to n minus 1. सिक्वेन्स जर जीपी मध्ये असेल तर आपण इथे कन्सिडर करू शकतो का? Yes, sir. यस. आता लक्षात घ्या, पहिला एक टर्म काय आपला इथं यस आहे आणि तो आहे तुमचा सम ऑफ द एन टर्म्स, म्हणजेच काय ए प्लस ए आर प्लस ए आर स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस ए आर रेस टू एन मायनस 1. आता जर आपण इथून ए कॉमन घेतला तर इथं आपल्याला राहील इथे एक्सप्रेशन, म्हणजेच तो काय टी एन टर्म आहे, म्हणजेच तो काय टी एन टर्म आहे. आणि हा जो टी एन टर्म आहे तो आपण कसा घेतोय सांगा, फॉर्म्युला एस एन फॉर्म्युला आपण सम फाइंड करतोय. एस एन चा फॉर्म्युला सांगा. हा काय होईल आपला आर रेस टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1, बरोबर आहे का? आपण याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत सर्व. हो सर. चलो बाकी बोलो सब फास्ट. ही स्टेप समजली का? आता लक्षात घ्या, आता मी सेकंड फाइंड करतोय. सेकंड काय तुमचा प्रोडक्ट आहे, हा पी हा काय प्रोडक्ट आहे. आणि जर प्रोडक्ट जर असेल तर मी असं लिहू शकतो ए इंटू ए आर इंटू ए आर स्क्वेअर इंटू डॉट 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 सॉरी डॉट डॉट इंटू ए आर रेस टू एन मायनस 1, ए आर रेस टू एन मायनस 1. आता इथे जर पाहिलं तुम्ही ए जर मल्टिप्लाय केला तर तो काय होईल पहा, हा 1 आहे आणि हा तुमचा इथं ए रेस टू एन मायनस 1 आहे. म्हणजे हा पूर्ण काय होईल या ठिकाणी तुम्ही जर कॉमन घेतलात तर मी इथून ए रेस टू एन जर कॉमन घेतलं या ठिकाणी ए रेस टू एन जर कॉमन घेतलं तर इथं काय राहील पहा आर, हा आर ठिकाणी हा आर झाला इथं इंटू हा होईल आर स्क्वेअर इंटू डॉट 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 हा होईल तुमचा आर रेस टू, म्हणजे मी जर इथं आर स्क्वेअर डॉट 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 आर जर घेतला तर हा होईल तुम्हाला या ठिकाणी रेस टू द पॉवर हा होईल तुमचा एन मायनस 1, एन मायनस 1. समजलं? सर आपण एन कॉमन काढलाय ना, कसं काय? काय काय आपण इकडे एन कॉमन काढलाय. हा. आता इथं पहा, इथं जर ए जर कॉमन घेतलं पूर्ण टर्म्स मध्ये जर ए रेस टू एन कॉमन घेतोय आपण, म्हणजेच हा जो आहे ना हा पूर्ण तुम्हाला ए रेस टू 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असा होईल ना तुम्हाला. म्हणजे ए रेस टू 1 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 असा होईल. आणि हा बेस सारखा आहे म्हणजे वरच्यांचं काय होईल ऍडिशन होईल, म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस कुठपर्यंत एन टर्म्स पर्यंत. आता सम ऑफ एन टर्म्स काय असेल समजलं? समजलं सर. समजलं ना? कॉमन म्हणजे आपण हा मल्टिप्लिकेशनच आहे. कॉमन म्हणजे प्रत्येकामध्ये कॉमन नाही घेतला आपण, फक्त इथं सेपरेट आउट केला. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. कुठपर्यंत असेल ए रेस टू एन पर्यंत असेल. आणि आपण 1 पर्यंत हे बेस सारखे होते म्हणजे वर काय होईल ऍडिशन होईल आणि सम ऑफ एन टर्म्स काय होईल ए रेस टू एन. समजला? आता इथं जर पाहिलं आपल्याला ए रेस टू एन, इथं पहा इथं आता या ठिकाणी इथं परत बेस सारखा आहे म्हणजे तुम्हाला आर रेस टू काय येईल 1 प्लस 2 प्लस
डॉट 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 प्लस n मायनस वन डॉट डॉट प्लस n मायनस वन. ही स्टेप समजली का? हो सर. आता लक्षात घ्या, आणखीन एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. हे फॉर्म्युला आहे 1 प्लस 2 प्लस डॉट डॉट n मायनस वन ज्यावेळेस असेल तर तुम्हाला याचं ऍडिशन काय येईल, n इंटू n मायनस वन अपॉन 2, n इंटू n मायनस वन अपॉन 2. हा फॉर्म्युला लक्षात घ्या, तुम्ही नोट डाऊन करून घ्या कुठेतरी. आणि याला पहा, मी आता इथे सिक्वेन्स चेंज करतोय, a रेस टू n. याला मी हा सम ऑफ n टर्म्स आहे पण n मायनस वन टर्म्स आहे, अँड दॅट इज द r रेस टू n मायनस वन अपॉन 2. हा झाला तुमचा p. इक्वेशन मी 1 घेतोय, इक्वेशन मी 2 घेतोय. इथपर्यंत स्टेप समजली का? Yes, sir. सर. चला, boys should also mention. बोला, लवकर लवकर बोला. आदित्य, प्रणव, प्रथमेश. Yes, sir. Understood, sir. Yes, sir. काय अडचण नाही ना इथपर्यंत? आता याच्यानंतर No, sir. थर्ड टर्म फाइंड करतोय आपण. थर्ड टर्म काय आपल्याला, रेसिप्रोकल आर दिलेला आहे. हा रेसिप्रोकल आहे आणि सम ऑफ द रेसिप्रोकल आहे. म्हणजेच मला काय करता येईल इथं, 1 अपॉन ए, म्हणजे सिक्वेन्स तुमचा काय, ए आर रेस टू स्क्वेअर डॉट डॉट ए आर रेस टू n मायनस वन, म्हणजे 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन ए आर प्लस 1 अपॉन ए आर स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस 1 अपॉन ए आर रेस टू n मायनस वन. आता या ठिकाणी मी 1 अपॉन ए कॉमन घेतोय, मी तर 1 अपॉन ए कॉमन घेतोय, आणि 1 अपॉन ए जर कॉमन घेतलं, इथं प्लस आहे आता, तर तुमचा जो सिक्वेन्स आहे तो काय राहील पहा आता या ठिकाणी, 1 प्लस 1 अपॉन आर प्लस 1 अपॉन आर स्क्वेअर प्लस डॉट डॉट प्लस 1 अपॉन आर रेस टू n मायनस वन. समजलं? हो सर. नाउ नेक्स्ट, आता हा जो सिक्वेन्स आहे हा रेसिप्रोकल आणि तो स्क्वेअर होत चाललाय, तर याचा परत एक फॉर्म्युला आहे. आता हे फॉर्म्युले कुठेतरी नोट डाऊन करून घ्या, आपल्याला परत युजफुल होतील. 1 प्लस 1 अपॉन आर प्लस 1 अपॉन आर स्क्वेअर प्लस डॉट डॉट 1 अपॉन आर रेस टू n मायनस वन. याला लिहू शकतो आपण, हा सम आहे पूर्ण, म्हणजे 1 अपॉन आर रेस टू n मायनस वन अपॉन 1 अपॉन आर मायनस वन. आता मी हा फॉर्म्युला इथं अप्लाय करतोय, म्हणजे हा 1 अपॉन ए हा होईल तुमचा 1 अपॉन आर रेस टू पॉवर n मायनस वन अपॉन 1 अपॉन आर मायनस वन. आता पहा, आपण हे सॉल्व्ह करूयात. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो का, 1 अपॉन ए रेस टू द पॉवर 1 अपॉन 1 रेस टू n हा 1 होईल, आणि हा आर रेस टू n होईल, हा मायनस वन डिवायडेड बाय, आता इथं जर पाहिलं आपण, हा होईल तुमचा 1 मायनस आर आणि हा होईल डिवायडेड बाय आर. मी इथे एलसीएम घेतलं, इथे मी एलसीएम घेतलंय, समजलं? आता हा ज्यावेळेस आपण आर आहे तो वर घेतोय, मी हा इकडच्या साईडला घेतोय, म्हणजे 1 अपॉन ए रेस टू द पॉवर 1 अपॉन आर रेस टू n मायनस वन अपॉन 1 मायनस आर इंटू आर. ही स्टेप समजली का? हो सर. आता लक्षात घ्या, परत मी इथे एलसीएम घेतो याचा, म्हणजे ही स्टेप काय होईल, 1 अपॉन ए हा होईल तुमचा 1 मायनस आर रेस टू, इथं क्रॉस मल्टिप्लाय होईल आर रेस टू n अपॉन इथं हा आर रेस टू n, हा आर रेस टू n, त्याच्यानंतर इंटू आर हा होईल तुमचा 1 मायनस आर. याच्यानंतर हा आर जर मी इकडे घेतला तर हा काय होईल, आर रेस टू n इंटू आर रेस टू n मायनस आर रेस टू मायनस वन. म्हणजे तुम्हाला हा बेस सारखा आहे, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय येईल, 1 अपॉन ए इंटू द ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n अपॉन हा आर रेस टू n मायनस वन होईल. म्हणजे ही जी टर्म्स आहे ही तुम्हाला होईल आर रेस टू n मायनस वन इंटू 1 मायनस आर. चला, इथपर्यंत समजलं का?
थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे. समजलं सर. समजलं बेटा? हो. येस, समजलं सर. व्हेरी गुड. लास्ट पेपर सांगा ना. कोणती 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 स्टेप बेटा? लास्ट स्टेप सर 1/a हा, एक मिनिट सांगतो. सगळ्यात लास्ट वाली. आता इथं पहा, हे काय झालं, हे 1/a आहे, हा होईल तुमचा 1 मायनस आर रेस टू एन, आणि मी खाली काय करतोय आता, हा आर रेस टू काही नाही म्हणजे 1 आहे, आणि खाली गेल्यानंतर काय होईल तो -1 होईल ना, म्हणजे हा आर रेस टू एन इंटू आर रेस टू -1 होईल, आणि आता इथे काय राहिलं आपलं इंटू 1 मायनस आर. समजलं? हे समजलं का? हो सर. हा, आता इथं पहा, हा 1/a हा होईल 1 मायनस आर रेस टू एन, आणि हा बेस सारखा आहे, म्हणजे मला इथं पॉवरचं मला ऍडिशन सबट्रॅक्शन करता येईल, म्हणजे आर रेस टू हा होईल तुमचा n-1 आणि हा होईल 1 मायनस आर. समजलं? हो सर. येस. आता पहा, तुम्हाला इक्वेशन 1 भेटलेलं आहे, 2 भेटलेलं आहे, आणि हे 3 भेटलेलं आहे. आता आपण इक्वेशन नोट डाऊन करून घेऊयात. इक्वेशन 1 काय लक्षात ठेवा, इक्वेशन 1 मला सांगाय, इक्वेशन 1 सांगा, इक्वेशन 2, इक्वेशन 3 स्क्रीनशॉट मारून घ्या. घेतलं? हो सर. आता आपण चला, इक्वेशन मला सांगा आता, एस ची व्हॅल्यू सांगा काय? a इंटू आर रेस टू n-1 अपॉन आर मायनस 1. r-1 हा, पी ची व्हॅल्यू काय? p One a रेस टू n पी ची हा, पी ची ए रेस टू n इंटू r रेस टू हम्म, n इंटू n-1 अपॉन 2. बरोबर. आणि आपली नंतरची कोणती आहे, एस पी आर. आर ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 अपॉन a इंटू ब्रॅकेट 1 मायनस r रेस टू n अपॉन r रेस टू n-1 इंटू 1 मायनस r. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता हो लक्षात घ्या, सर. आता लक्षात घ्या, आपलं व्हेरीफाय काय करायचे, इकडे लक्ष द्या. आता एस अपॉन आर रेस टू द पॉवर n इक्वल टू मला पी स्क्वेअर हे व्हेरीफाय करायचे. सो टू व्हेरीफाय, बरोबर. आता ज्यावेळेस मला हे व्हेरीफाय करायचे, मी आता व्हॅल्यू पुट अप करतो एका एका LHS RHS मध्ये. आता मी LHS घेतो या ठिकाणी. LHS काय आपला एस अपॉन आर रेस टू n, म्हणजेच तुमचा एस ची व्हॅल्यू काय होईल a इंटू आर रेस टू n-1 अपॉन r मायनस 1 डिवायडेड बाय r काय होईल तुमचा 1 अपॉन a 1 मायनस आर रेस टू n अपॉन, हे पाहिजे आहे सगळे, हे आर रेस टू n काही नाही करत, फक्त व्हॅल्यू पुट अप करतोय 1 मायनस आर. इथपर्यंत स्टेप समजली का? येस सर. हो सर. आता पहा, हा जो ए तो वर गेला, म्हणजे हा काय होईल तुमचा इथं, हा होईल तुमचा ए स्क्वेअर, हा होईल तुमचा ए स्क्वेअर इंटू द ब्रॅकेट, हा होईल आर रेस टू n-1 अपॉन आर मायनस 1, आणि ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू तुमची जाते न्यूमरेटर मध्ये, आणि तुम्हाला हा डिनॉमिनेटर ह्या मल्टिप्लाय होईल, म्हणजे तुमचा जो एक्सप्रेशन आहे हा आर रेस टू हा राहिला n-1 इंटू 1 मायनस, एक मिनिट मी खालच्या स्टेपला लिहितोय. हा काय होईल तुमचा, हा ए स्क्वेअर, हा वर गेला ए स्क्वेअर होईल, हा ब्रॅकेट मी ऍज इट इज देतो इथं, आर रेस टू n-1 अपॉन आर मायनस 1, हा तुमचा इथं मल्टिप्लाय होईल, बरोबर. हा तुमचा इथं मल्टिप्लाय होईल, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी येईल आर रेस टू n-1
अपॉन n minus 1 r raised to n minus 1 हा काय होईल आता इथं हा a स्क्वेअर झाला हा r raised to n minus 1 अपॉन r raised to n minus 1 हा r raised to n minus 1 वर गेला आणि त्याच्यानंतर इथं काय राहिलं आता r raised to n minus 1 म्हणजे हा वर हा वर इथं 1 minus r आणि डिवायडेड बाय हा 1 minus r वर गेला आणि इथं काय राहिलं आपले तर डिवायडेड बाय 1 मायनस आर रेस टू एन बरोबर आणि हा जो आणि आहे ना मल्टिप्लाय बाय नाही नाही हा हा जो आहे केले सर. हा जो आहे ना हा तुम्हाला इथं पॉवर n आहे ना इथं हा n पॉवर आहे बरोबर इथं कोणती टर्म्स राहिली का आता ह्याच्यामध्ये नो सर. नाही ना No, नाही sir. सर. नाही ठीक आहे आता जर पाहिलं आता इथे कॅन्सल काय होईल पहा r raised to n minus 1 ओके हे कॅन्सल होईल का r हा r minus 1 आहे आणि हा 1 minus r आहे बरोबर म्हणजे इथं r raised to n ठीक आहे आता इथून पहा हा r raised to n minus 1 आहे मी जर इथं कॅन्सल इथं जर मी थोडं काय केलं इथून मायनस कॉमन घेतलं इथं पहा मी ऍडजस्टमेंट करतोय एक स्टेप ऍड करू इथं हा जर तुमचा a स्क्वेअर होईल हा होईल तुमचा r raised to n minus 1 अपॉन हा होईल तुमचा r minus 1 इंटू हा होईल r raised to n minus 1 इंटू इथून मी मायनस कॉमन घेतोय म्हणजे इथं काय होईल तुमचं r minus 1 आणि या ठिकाणी मी मायनस कॉमन घेतोय म्हणजे हा काय होईल तुमचा r raised to n minus 1 ही स्टेप समजली का येस सर. बरोबर आता जर पाहिलं हा r raised to n minus 1 आणि हा r raised to n minus 1 कॅन्सल होतो त्याच्यानंतर हा r minus 1 कॅन्सल होतो म्हणजे राहिलं काय पहा मायनस मायनस काय झाला प्लस म्हणजे राहिलं काय आता a स्क्वेअर ए आर एस टू ए स्क्वेअर रेस टू एन minus 1 in raised to the power n समजलं एन. Yes, sir. येस सर. समजलं का हो. मला आता हे इक्वेशन सांगा a स्क्वेअर r raised to n minus 1 upon n काय इक्वेशन आहे s upon r raised to n इक्वल टू काय इक्वेशन a स्क्वेअर A square into r raised to n minus 1 whole bracket raised to n. बरोबर इथपर्यंत काय अडचण आता मी काय करतोय No, हा sir. a स्क्वेअर करतोय इथं r इथं मी 2 न n minus 1 2 न डिवाइड करतोय 2 न मल्टिप्लाय करतोय आणि हा रेस टू द पॉवर n होईल म्हणजेच तुमचं पहा आता मी a स्क्वेअर इंटू हा n मायनस मी जर घेतला इथं हा r मी हा n मध्ये घेतोय इथं मध्ये घेतोय म्हणजे n हा मध्ये घेतोय आणि n मध्ये घेतल्यानंतर r रेस टू a स्क्वेअर r रेस टू इथं पहा n मध्ये घेतल्यानंतर हा होईल तुमचा n मायनस 1 अपॉन 2 n मायनस 1 अपॉन 2 रेस टू द पॉवर काय होईल इथं स्क्वेअर बरोबर येस सर. बरोबर आहे हो. ही स्टेप समजली का हा स्क्वेअर बाहेर घेतला मी n मध्ये घेतोय -1 अपॉन 2 बरोबर येस सर. हा आता इथं जर पाहिलं ही इक्वेशन सर ते बाहेर का घेतला स्क्वेअर ऍडजस्टमेंट करतो मी आता पहा सर तो स्क्वेअर बाहेर का घेतला सांगतो मी आता बाहेर काय घेतलं ते आता आपल्याला p ची व्हॅल्यू काय सांगता येईल आहे का तुमच्याकडे p ची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे p ची हो. सांगा बरं A raised to n into a raised to n
हा into r raised to n into bracket n minus R raised 1 to upon 2. n N minus 1 बरोबर, n minus 1 upon upon 2. 2 बरोबर आहे. 2. आता इथे लक्षात घ्या, हा स्क्वेअर हा 2 होतो, म्हणजे हा 2n होईल बरोबर. आणि मी काय केलं, हे n इथं मध्ये घेतलेलं आहे, तर ऍक्च्युली इथे घेतलं आपण या स्टेप मध्ये. इथे ज्यावेळेस तुम्ही घेतलात, हा a स्क्वेअर पण a रेस टू n हा मध्ये होईल, a रेस टू n मध्ये होईल आणि याचा स्क्वेअर होईल बरोबर. हा तुमचा a स्क्वेअर आहे ना, इथं हा a स्क्वेअर आहे. मी काय केलं इथं नाही काही करत, a स्क्वेअर घेतलं इंटू r स्क्वेअर, हा n मायनस 1 ऍडजस्टमेंट केली, रेस्ट फॉर n केलं. आणि आता इथं मी काय केलं, हा जो 2 आहे हा 2 पण बाहेर घेतोय, हा 2 पण बाहेर घेतोय आणि n मध्ये घेतोय, म्हणजे हा होईल a रेस टू n, हा r हा होईल n मायनस 1 अपॉन 2 आणि हा होईल स्क्वेअर बरोबर. इज इट राईट? हो सर. हा आता p ची व्हॅल्यू ही आहे. आता मला सांगा a रेस टू n r रेस टू n n मायनस 1 अपॉन 2 इथं पण सेम व्हॅल्यू आलेली आहे का? इथं पण सेम व्हॅल्यू आलेली आहे का? हो. म्हणजेच काय, ही व्हॅल्यू कशाची आहे, s अपॉन r रेस टू n आहे. आणि याला मी असं लिहू शकतो, s अपॉन r रेस टू n इक्वल टू, या व्हॅल्यूला मी पूर्ण लिहू शकतो का p येस. मधल्या व्हॅल्यूला, आणि बाहेर हा काय, हा स्क्वेअर आहे, म्हणजे हा काय होईल स्क्वेअर. समजलं? येस सर. एनी प्रॉब्लेम? नो. एनी प्रॉब्लेम? नो सर. प्रॉब्लेम थोडा लेंदी आहे, थोडं एकदा तुम्ही सॉल्व्ह करून पहा पूर्ण. समजलं? Yes, sir. एवढं काही अवघड नाही, एवढं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. समजलं का सर्वांना? येस सर. एकदा पाहून घ्या स्टेप सर्व. ही स्टेप समजली सर्व? हो सर. ही स्टेप पहा. एस पी आर काय दिले त्याच्यानुसार फक्त व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व्ह करा. थोडं इथं ऍडजस्टमेंट करायचे आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपला जे इक्वेशन दिले ते इक्वेशन फक्त या ठिकाणी व्हेरीफाय करायचे. नथिंग इज देअर. गेटिंग ऑल ऑफ यू? Yes, Yes, sir. sir. Yes.